नमस्कार. तुम्हाला माहिती आहे का, बैल पोळ्याच्या रात्री बळीराजा हा पाताळातून पृथ्वीवर येऊन प्रजेची चौकशी करतो. तर त्या मागे एक गोष्ट आहे, चला मी तुम्हाला सांगते. तर ही गोष्ट आहे पूर्वीच्या काळातील. महाबली राजा नावाचा एक राजा होता. तो राजा अतिशय प्रजेवर प्रेम करणारा, न्यायी आणि दयाळू होता. त्याच्या राज्यामध्ये कुठेच दुःख नव्हतं, ना दारिद्र्य ना दुष्काळ. सगळीकडे फक्त सोन्यासारखी शेती आणि आनंदाचा भरभराट होता. हे पाहून देवांना मत्सर वाटला, कारण बळीराजाच्या राज्यात लोक बळीराजाची जास्त पूजा करत आणि देवांची कमी. मग सर्व देवांनी विष्णूंना अशी विनंती केली की तुम्ही बळीराजाला पाताळात पाठवा. यानंतर विष्णूंनी वामनाचे रूप धारण केले आणि बळीराजाला 3 पावलाचं दान मागितलं. पहिल्या पावलात आकाश, दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि तिसऱ्या पावलात काही उडलेच नाही. मग बळीराजाने आपलंच मस्तक पुढे केलं. यानंतर वामनाने बळीराजाला पाताळात पाठवलं, परंतु राजाची प्रजा ही राजावर फार प्रेम करणारी होती. म्हणूनच वामनाने बळीराजाला असं वचन दिलं की प्रजेच्या आठवणीत तू दरवर्षी एकदा पृथ्वीवर येशील, तेव्हा तुला तुझी प्रजा तुझा सण मोठा उत्साहात साजरा करताना मिळेल, आणि तो सण म्हणजे बैलपोळा. कशी वाटली तुम्हाला कहाणी? कमेंट्सद्वारे नक्की कळवा. इडापिडा टळू दे, बळीराजाचं राज्य येऊ दे. धन्यवाद. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अकोला न्यूज नेटवर्कला अवश्य फॉलो करा. धन्यवाद.